तुमचं पण पोट सुटलेलं आहे का? काही जणांमध्ये वजन पण वाढतं आणि पोटही सुटलेलं असतं, पण काही जणांमध्ये मात्र वजन व्यवस्थित असतं आणि फक्त पोट सुटलेलं असतं. ह्यालाच सेंट्रल ओबेसिटी असं म्हणतात. ह्यामुळे फक्त शरीर बेढप दिसत नाही, तर त्यामुळे त्या वाढलेल्या पोटाचा हृदयावर पण ताण येतो आणि ही धोक्याची घंटा आहे. म्हणूनच आज आपण हे सुटलेल्या पोटासाठी 3 असे उपाय बघणार आहोत की जे पोट सपाट करायला मदत करतात. ह्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रोज सकाळी तुम्हाला जेवढे जास्ती जमतील तेवढे सूर्यनमस्कार घाला. ह्यामध्ये कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घालणं तरी अपेक्षित आहे. दुसरा उपाय, रोज संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला जेवढी भूक असेल तेवढी मुगाच्या डाळीचं सूप किंवा कढण घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेवण करायचं नाही. आणि तिसरा उपाय म्हणजे तुमच्या आहारामधील साखर, मीठ आणि तेल म्हणजेच गोड पदार्थ, खारट पदार्थ आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करायचे आहेत. कटाक्षाने जर तुम्हाला पोट कमी करायचं असेल तर हे 3 उपाय महिनाभर पाळा. 1 महिन्या आधीचं आणि 1 महिन्यानंतरचं पोटाचं माप घ्या. कमीत कमी 3 ते 4 इंच यामुळे पोट कमी होतं. आम्ही आमच्या शेकडो रुग्णांवर हा प्रयोग करून बघितलेला आहे. तुम्ही पण करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.